नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. नयनाताईला लग्नातून पळवणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुल आहे ही गोष्ट आता कलाला समजलेली असते. आता तिला काहीही करून राहुलचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणायचा असतो. ज्या गोष्टीसाठी कलाला आणि तिच्या घरच्यांना जबाबदार ठरवलेलं असतं त्या गोष्टीचा खरा सूत्रधार तर राहुल असतो हे कलाला आता समजलेलं असतं. तिला एक गोष्ट माहीत असते की जर तिने सगळ्यांसमोर सांगितलं की राहुलनेच नयनाताईला पळवून नेलं होतं तर मात्र तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि अद्वैत तर अजिबातच नाही. अद्वैतला शेवटी पुरावेच लागणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा पुरावे जमा करायचे आणि मग राहुलला रंगेहात पकडायचं असं कला ठरवते. आता या गोष्टीसाठी ती काजलची देखील मदत घेते आणि काजलला ती सांगते की काहीही करून तुला नयनाताईवर नजर ठेवायची आहे. नयनाताई कुठं जाते, काय करते, कोणाशी बोलते या सगळ्या गोष्टी तुला माहीत असल्या पाहिजे. कलाताईने सांगितल्याप्रमाणे आता काजल नयनावर लक्ष ठेवते आणि मग एकदा नयनाला कॉलवर बोलताना काजल ऐकते. नयना त्यावेळी राहुलशी बोलत असते आणि राहुलला ती म्हणत असते की जर तू मला मंदिरामध्ये भेटायला आला नाहीस तर मी मात्र सगळ्यांना आपलं सगळं सत्य सांगून देईल. तुला मला भेटायला मंदिरात यावंच लागणार आहे. त्यामुळे राहुल घाबरतो आणि नयनाला भेटण्यासाठी तो तयार होतो. आता ही गोष्ट काजलने ऐकलेली असते. काजल लगेचच कलाला ही बातमी देते की नयनाताई तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी मंदिरात जाणार आहे आणि मग कला आता त्यानुसार प्लॅन करते. सगळ्यात पहिल्यांदा ती अद्वैतला सांगते की अद्वैत, तुला माझ्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नसेल, परंतु मला माहिती आहे की तुला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुला धोका देणारी नयनाताई ही नक्की कोणत्या मुलासोबत पळून गेली होती आणि तुला जर हे जाणून घ्यायचं असेल तर तुला आज ठीक 5 वाजता मंदिरात यावं लागेल. अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ, तू जे काही बोलतेयस ना, माझा तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही. तेव्हा नयना त्याला सांगत असते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नयनाताईला पळवून नेणारा तुझा जवळचाच व्यक्ती आहे. त्यामुळे तू ठरव आता की तुला बघायला यायचंय की नाही यायचंय. अद्वैत विचार करतो की जर ही खरं बोलत असेल तर, आणि मग अद्वैत कलाला सांगतो की ठीक आहे, मी आज 5 वाजता मंदिरामध्ये येईल. नयना आधीच मंदिरात येऊन पोहोचलेली असते. राहुलची ती वाट बघत असते तर कला तिला बाजूने बघत असते. अद्वैत सुद्धा आलेला असतो. अद्वैत कलाला विचारत असतो की कुठे तुझ्या नयनाताईचा बॉयफ्रेंड. तेव्हा कला त्याला सांगते की ते बघा, नयनाताई वाट बघतीये त्याची, येईलच आता. तितक्यातच आता तिथे राहुल येतो. राहुल नयनाला बघतो आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष जातं कला आणि अद्वैतवर. तोपर्यंत कला आणि अद्वैतने राहुलला बघितलेलं नसतं. राहुल लगेचच पाठीमागे फिरतो आणि तिथून पळून जातो. तर नयनाला ही गोष्ट समजतच नसते की राहुल का मागे पळतोय. नयना सुद्धा राहुलच्या मागे पळत असते. कला आणि अद्वैत विचार करतात की आता ही नयना का पळते, म्हणून ते नयनाचा पाठलाग करत असतात. आता नयना राहुलला पकडते आणि राहुलला ती जाब विचारते की तू पळत का सुटलायस, तू मला भेटायला आला होतास ना, आपल्याला बोलायचंय म्हणून तर मी तुला इथे भेटायला बोलवलंय आणि तू कुठे पळत चाललायस. तर राहुल तिला म्हणत असतो की आता कळला मला तुझा प्लॅन, मला तुझा सगळा प्लॅन लक्षात आलाय. खरं तर तुला माझ्या भावासमोर आणि वहिनीसमोर बदनाम करायचं होतं ना, म्हणून तू मला इथे बोलवलंय ना. नयना म्हणत असते की अरे काय बोलतोयस तू. तेव्हा राहुल तिला म्हणतो की मला माहितीये तुझा प्लॅन काय आहे. तुला आपल्या दोघांचं सत्य अद्वैत आणि कलासमोर घेऊन यायचं होतं, म्हणूनच तू त्यांना इथे बोलवलं ना. तर नयना म्हणत असते की अरे मला याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि मी नाही कलाला अद्वैतला बोलवलं इथे. आता तितक्यातच तिथे अद्वैत आणि कला आलेले असतात. तेव्हा कला अद्वैतला सांगते की तुला बघायचंय ना की नयनाताई कोणासोबत पळून गेली होती आणि मग ते बघ, असं म्हणून आता ती राहुलकडे बोट दाखवते. तर राहुल आणि नयना दोघंही बोलत असतात. नयनाचं आणि राहुलचं बोलणं कला आणि अद्वैत आता ऐकत असतात. तर नयना आता राहुलला म्हणत असते की राहुल, बस झाली तुझी नाटकं, आता मला तुझी नाटकं अजिबात नकोय. तू माझ्याशी लग्न करतोय की नाही. तर राहुल तिला म्हणत असतो की आता तू हे लग्नाचं काय मध्येच काढलं, तुला एकदा सांगितलंय मी की मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. तर नयना म्हणत असते की ठीक आहे, मग तू माझ्याशी लग्न करणार नसेल तर मी चांदेकरांना येऊन सगळं काही सांगते की तू मला पळवून नेलं होतंस. राहुल म्हणत असतो की नयना, तुझं डोकं वगैरे फिरलंय का, तू का बरं आता अशी वागतीयस. तर तेव्हा नयना राहुलला म्हणत असते की राहुल, कारण मला माहित नव्हतं की तू माझ्याशी असं वागशील. माझे सगळे ड्रीम कम्प्लीट होत होते, मी चांदेकरांची सून होत होते, मला सगळे मान सन्मान पैसा सगळं काही भेटणार होतं, पण तू फक्त तुझ्या नादी लागून मी सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलंय आणि आज माझी जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे. तूच या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे, त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक सुद्धा तूच करणार आहे. तेव्हा राहुल तिला म्हणत असतो की मला माहितीये ना तुला काय हवं असतं, तुला फक्त पैसा पाहिजे. तू मला फक्त सांग की तुला किती पैसे हवेत, तुला तेवढे पैसे भेटतील, परंतु तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. आता मात्र अद्वैतला खूप राग अनावर होतो की हा तोच राहुल आहे का जो प्रत्येक वेळी मला सपोर्ट करण्याचे नाटकं करत होता. म्हणजे भाऊ असून याने माझ्या पाठीत खंजीर खुपसलंय. सगळ्या गोष्टींचा सूत्रधार तर हा होता. आता हे अद्वैतला कळलेलं असतं आणि अद्वैत आता राहुलकडे येतो आणि राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देतो. अद्वैतला तिथे बघून राहुल आणि नयना दोघंही घाबरलेले असतात. राहुल नयनाला सांगतो की नयना, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर नयना आता तिथून पळून
पळून जाते. कला तिला थांबवत असते, परंतु नयना काही ऐकत नाही आणि तिथून पळून जाते. अद्वैत आता राहुलला जाब विचारत असतो की का वागलास तू माझ्यासोबत असं? काय केलं होतं मी तुझं असं वाकडं की तू माझ्याशी असं वागलास? प्रत्येक वेळी माझ्या घासातला घास मी तुला भरवलाय, प्रत्येक वेळी माझ्या भावाचे सगळे हक्क मी तुला दिले, मग तू माझ्याशी असं का वागलास? अरे मला सांगायचं ना की तुझं नयनावर प्रेम होतं, तुझं नयनावर प्रेम होतं तर मी हसत तुझं लग्न नयनासोबत लावून दिलंस, परंतु त्यासाठी तुला तिला मंडपातून घेऊन जायची काय गरज होती? सगळ्यांसमोर तुला माझी नाचक्की करायची होती, माझी बदनामी करायची होती, म्हणून तू हे सर्व केलं ना? आतापर्यंत माझ्या आईने मला कितीतरी वेळा सांगितलं की राहुल तुझी बरोबरी करतोय, राहुलला तुझं चांगलं देखवत नाही, परंतु प्रत्येक वेळी मी माझ्या आईला विरोध केला आणि म्हटलं की राहुल माझा भाऊ आहे, राहुल माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही, आणि या सगळ्या गोष्टींचं फळ तू मला हे दिलेस. मला तर तुझ्याकडनं अजिबात ही अपेक्षा नव्हती. अद्वैत राहुलला म्हणत असतो की राहुल, आजपर्यंत मला कलावर कधीच विश्वास बसला नाही, तू आज मात्र माझा कलावर विश्वास बसतोय. कलाच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु आज मात्र कलाने तुझा खरेपणा माझ्या समोर आणलाय आणि मला असं वाटतंय की मी आतापर्यंत कलावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे आणि आता तर मी तुला अजिबात सोडणार नाही. आता घरच्यांसमोर तुझा हा लालची आणि खोटाडा चेहरा मी घेऊन येणार. कला म्हणत असते की अद्वैत, मी जर तुला असं सांगितलं असतं ना तर तू माझ्यावर कधीच विश्वास नसता ठेवला, म्हणून मला असं करावं लागलं, आणि तुमच्या दोघा भावाभावांमध्ये फूट पाडण्याचा माझा कुठलाही प्रयत्न नव्हता. मला फक्त एवढं प्रूव्ह करायचं होतं की जी काही गोष्ट घडली ती कोणाच्याही हातात नव्हती, आणि तू जे माझ्या फॅमिलीला आणि मला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतोय ना, त्यामध्ये तुझ्या घरातला सुद्धा एक व्यक्ती सामील आहे हे तुला कळावं म्हणून मी हे सगळं केलं. आणि या गोष्टीचा मला आनंद झाला की तू माझ्या बाजूने विचार केला आणि खऱ्याची साथ दिली. अद्वैतचं आता कलाबद्दलचं सगळं मत बदललेलं असतं. कला चांदेकरांच्या घरी सून म्हणून आली, यामध्ये कलाची कुठलीही चाल नव्हती किंवा कलाची कुठलीही चूक नव्हती, आणि परिस्थितीमुळे तिला असं वागावं लागलं. कला अद्वैत समोर सगळ्या गोष्टींचा खुलासा करते. कला हे देखील सांगते की फक्त नयनाताईला पळवून नेण्यामध्ये राहुल नव्हता, जेव्हापासून नयनाताई आणि तू भेटले होते तेव्हापासून राहुलने तुमच्यामध्ये इंटरफेअर केलंय. राहुलने मुद्दाम सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूने वळवून घेतल्या, आणि मग अद्वैतला सगळ्या गोष्टी आठवत, कशा प्रकारे नयनामध्ये आणि माझ्यामध्ये हा ढवळाढवळ करत होता, मला नको ते सल्ले देत होता. तर आता राहुलचा सगळा खोटारडेपणा हा अद्वैत समोर आलेला असतो, आणि अद्वैत आता चांदेकरांसमोर याचा खुलासा करणार असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.